अहो ह्या ऊसात बिबट्या आलाय. खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल, पण मी पण इकडे व्हिडिओ बनवायला आली आहे. पण 3-4 दिवसापासून आम्हाला सांगितलं आहे की ऊसामध्ये बिबट्या आले आहे, तर तुम्ही मळ्यात जाऊ नका. पण आम्हाला नेमकी गव्हाला पाणी भरायचं होतं. आमचे प्रभूजी पाणी भरतायत. पण आपण दर शुक्रवारच्या सत्संगामध्ये जाताना आम्हाला नेहमी प्रभूजी सांगत असतात लेक्चरमध्ये, की आपण जर लाईफमध्ये आता मी नेहमी माझ्या हातामध्ये माळा असतात. तर ते म्हणतात की तुम्ही नेहमी हरे कृष्ण महामंत्राचा जप का करतात आणि माळा का तुमच्या हातामध्ये असते? तर मी आमच्या प्रभूजींना म्हटलं की तुम्ही माळ गळ्यात घालून ठेवा आणि जप करत राहा पाणी भरता भरता. तर तर बरेच लोक म्हणतात की तुम्ही जप का करतात सारखा आणि एवढ्या कमी वयात भक्ती का करतात? तर हेच की प्रभूजी नेहमी लेक्चरमध्ये सांगत असतात की लाईफ इज द प्रिपरेशन अँड डेट इज द एक्झामिनेशन. तर आपला मृत्यू कधी येईल हे आपण सांगू शकत नाही, कारण मृत्यूला आपण टाळू शकत नाही. ती विधी लिखित आहे, जागा ठिकाण सगळं फिक्स आहे. पण आपण मात्र आपलं प्रिपरेशन व्यवस्थित केलं पाहिजे. जसं एक्झामला जाताना आपण परीक्षेची तयारी करून जातो, मग पेपर लिहायला आपल्याला अवघड जात नाही. तसंच ही लाईफ जे आहे ह्या भौतिक जगात जे आपण पडलेलो, या नश्वर ज्या युगात पडलेलो आहे कलियुगामध्ये, तर इथून आपल्याला सुटका नाही आहे. पण आपण हे कर्म काही टाळू शकत नाही. ना गव्हाला पाणी भरायचं टाळू शकत, ना शेती करायचं टाळू शकत, ना बिझनेस करायचं टाळू शकत. हां, पण मात्र आपण प्रिपरेशन मात्र करू शकतो काम करता करता. कारण जर आपण लाईफमध्ये प्रिपरेशन व्यवस्थित केलं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहिलं, तर अंते नारायण स्मृती, तर आपल्याला मृत्यूचं भय नाही राहिलं पाहिजे. तर त्याच्यामुळे जसं प्रभुपादजींचे एक शिष्य होते, ते पाकिस्तानला गेल्यानंतर त्यांना प्रचारासाठी, तर त्यावेळेस त्यांना त्या अतिरेक्यांनी पकडलं आणि तेव्हा त्या प्रभुपादजींच्या शिष्यांनी डोळे झाकून हरिकृष्ण महामंत्राचा जप केला आणि नंतर त्यांनी 5 मिनिटांनी सोडून दिले, कसं आगेसी या दिखणार नाही. तर तेव्हा भगवंतांवर त्यांनी सोडून दिलं, निर्भर राहिले की आता मी मरणार आहे. पण ते शेवटपर्यंत महामंत्राचा जप करत राहिले. तर असं जेव्हा आपण लाईफमध्ये जेव्हा हरिनामचा जप करत असतो, जेव्हा आपण कंटिन्यू हरिकृष्ण महामंत्राचा जप करतो, त्यावेळेस आपल्याला मृत्यूच्या वेळेस भय वाटत नाही आणि मग आपल्या तोंडात आपोआप तो मंत्र येतो, कोणाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं की लाईफ इज द प्रिपरेशन आणि डेट इज द एक्झामिनेशन. तर आपल्याला मृत्यूच्या वेळेस खरं कळतं की आपण परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा. तर त्याच्यामुळे आपल्याला हरिकृष्ण महामंत्र जप मात्र परत सारखा केला पाहिजे. लोकांच्यावर काही ऐकायचं नाही, आपल्याला जे वाटलं ते करायचं. आपण ग्रंथांचं अध्ययन करायचं, हरिकृष्ण महामंत्राचा जप करायचा आणि भगवंतांना शरण जायचं. या 3 गोष्टी आपण नेहमी करू शकतो. बाकी भय आपण बाळगू शकतो, पण आपल्याला भगवंतांची साथ असल्यावर आपल्याला कसली भीती राहणार नाही. तर चला, हरे कृष्ण.